त्या ठिकाणी एक शेतकरी शेतीची कामे करत असताना त्याला हे स्वयंभू शिवलिंग सापडलं। अतिशय गुहा सदृश अशा जवळपास 15 फूट खोलीवर हे मंदिर आहे। तर या मंदिराच्या आतल्या ह्या दगडी तोडी दिसतात, ह्या साधारण हेमाडपंथाशी साम्य धरतात। नमस्कार मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मोळीके आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कौलापूर या ठिकाणी असणाऱ्या श्री महादेवाच्या ऐतिहासिक मंदिराला भेट दिली आहे। या मंदिराचं नेमकं काय वैशिष्ट्य हे आपण येणाऱ्या आमच्या संपूर्ण व्हिडिओ मधनं पाहू शकता। चला तर आपण वेळ न घालवता या मंदिराचं संपूर्ण दर्शन करू। 110 फूट शिखर उंच असणाऱ्या ह्या मंदिराचं आता आपण संपूर्ण दर्शन आणि या मंदिराची ऐतिहासिक माहिती आता आपण जाणून घ्यायची आहे। चला तर आमच्या सोबत कंटिन्यू राहा। मित्रांनो, या मंदिराची आख्यायिका अशी आहे, फार वर्षापूर्वी या ठिकाणी ही पूर्ण शेतीची जमीन क्षेत्र होतं। तर त्या ठिकाणी एक शेतकरी शेतीची कामे करत असताना त्याला हे स्वयंभू शिवलिंग सापडलं। आणि या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगावर असणाऱ्या 2 शाळुंकी, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या शाळुंकी साक्षात शंकर पार्वतीचा अवतार असं देखील म्हणलं जातं। आणि त्याहून सर्वात महत्वाचं, ह्या ठिकाणी आमच्यासारखे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील किंवा युट्यूबर असतील किंवा बरेच जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक असतील किंवा भक्त भाविक जे महादेवाचे आहेत, ते या ठिकाणी आकर्षित होण्याचं कारण असं आहे, तर ह्या ठिकाणी 12 महिन्यातल्या काही महिने म्हणजे श्रावण ते जवळपास दसऱ्यापर्यंत या संपूर्ण महादेवाच्या पिंडीजवळ हे आपल्याला पाणी दिसून येतं। आणि ते पाणी नेमकं कुठून आलं आणि कसं आलं हे आजपर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही। आणि जवळपास त्या हेमाडपंथी मंदिराचं स्ट्रक्चर असणारं आपल्या मिरज तालुक्यामधील काही बोटावर मोजण्याची मंदिर आहेत। आणि ते मंदिर आपल्याला आज या ठिकाणी कौलापूर इथं बघायला मिळतंय। आणि बघू शकतो आपण, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण या मंदिराचं बांधकाम देखील आहे। आणि या ठिकाणी महत्वाचा विषय म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी, त्याचबरोबर महाशिवरात्रीला अशा जे शंकराचे जे उत्सव असतात किंवा या ठिकाणी जी यात्रा वगैरे असते ती साजरी केली जाते। त्या गावातील, कौलापूर गावातील हे देखील एक ऐतिहासिक मंदिर आहे। त्याचबरोबर कौलापुरातील सिद्धेश्वर मंदिर असू दे, तुकाई देवीचं ऐतिहासिक मंदिर असू दे, आणि हे महादेव मंदिर ही अतिशय प्राचीन आणि पुरातन आणि ऐतिहासिक ठिकाणं म्हणून आपण बघू शकतो या ठिकाणी। आणि हे त्या मंदिराची संपूर्ण डॉक्युमेंटरी आम्ही तुमच्यासाठी सादर करीत आहोत। मित्रांनो, आपण ह्या मंदिराचा जो इतिहास आहे तो जर जाणून घ्यायचा जर प्रयत्न केला तर या मंदिराच्या आतल्या ह्या दगडी तोडी दिसतात, ह्या साधारण हेमाडपंथाशी साम्य दर्शवतात। आणि या मंदिरामध्ये जवळपास आपल्याला 15 फूट खाली यावं लागतं। त्यानंतर आपण आता जाऊन मंदिराचं दर्शन घेऊया। अतिशय गुहा सदृश अशा जवळपास 15 फूट खोलीवर हे मंदिर आहे। आणि या मंदिरात आत आल्यानंतर वातावरण अतिशय प्रसन्न आहे। बघू शकतो आपण संपूर्ण ह्या मंदिराचा आतला गाभारा। ही डॉक्युमेंटरी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। जाता जाता आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत।